नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये दसरा विशेष कुरकुरीत आणि खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी रवा पिठीची कडाकणी कशी करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी 2 वाट्यांमध्ये मी मैदा गच्च भरून घेतलेला आहे. मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी अगदी बारीक रवा घेतलेला आहे. आता मैद्याचं वजनी प्रमाण 200 ग्रॅम इतकं आहे आणि 50 ग्रॅम बारीक रवा. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं. आता एका तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. याला मध्यभागी पिठाला आळं करून घेतलं आणि कडकडीत मोहन यावरती घालून घेतलं. चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं तेल आपण ह्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कडाकणी अगदी खुसखुशीत होते. आता इथे मी म्हशीचं गरम करून गार केलेलं हे पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे. इथे तुम्ही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता आणि पाऊण वाटी इथे मी लेसा साखर घेतलेली आहे, जी की साखर मी मिक्सरमधूनच बारीक करून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित मिश्रण आपण हलवून घेऊया आणि मग ह्या पिठामध्ये यातील थोडं थोडं दूध घालून हे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघा, पीठ मळताना ना शक्यतो सुरुवातीला सैलसर मळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये रवा असतो आणि रवा बऱ्यापैकी दूध शोषून घेतो आणि पीठ अगदी ना घट्ट होतं. सुरुवातीला जर आपण घट्ट पीठ मळलं ना तर ते अजून जास्त घट्ट होतं. तर त्यासाठी इथे मी सैलसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याला 1 तास आपण झाकून ठेवणार आहोत. तर अगदी 1 तासाने बघा पीठ अगदी छान असं मऊसर झालेलं आहे आणि अगदी घट्ट सुद्धा झालेलं आहे. तर आता ह्यातील ना थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ते आपण झाकून ठेवणार आहोत. अगदी आपल्याला कोणत्या साईजमध्ये लहान किंवा मोठी कडाकणी करायची आहे त्या साईजमध्ये आपण हे गोळे करून घेणार आहोत. आणि बघा, ही कडाकणी जी आहे ना, ही लाटताना यावरती ना शक्यतो पिठीचा कमीत कमी वापर करायचा, नाहीतर मग तेलामध्ये ही कडाकणी सोडल्यानंतर पिठामुळे ते तेल जे आहे ते खराब होतं. तर अगदी पातळ आपण ही कडाकणी लाटून घ्यायची आहे आणि बघा, ह्याच्या अजिबात कडा चिरलेल्या नाहीत. अगदी छान अशी आपली ही कडाकणी तर करून तयार झालेली आहे. याचप्रमाणे मी उरलेल्या सगळ्या कडाकण्या करून घेणार आहे. तर बघा, अगदी होता होईल इतकं आपण ही कडाकणी आहे ती पातळ अशी लाटून घ्यायची आहे. याच्या अजिबात कडा चिरलेल्या नाही. आता साईडलाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल अगदी परफेक्ट असं गरम झालेलं आहे. अजिबात जास्तही गरम झालेलं नाही, कडकडीत किंवा अगदीच कोमट नाही. तेलामध्ये गोळा सोडल्यानंतर तो पटकन तरंगून वर आला, याचा अर्थ तेल जे आहे ते अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. तर गॅसचा फ्लेम आपण मध्यम ठेवणार आहोत आणि मध्यम आचेवरतीच ह्या कडाकण्या आहेत त्या तळून घेणार आहोत, म्हणजे त्या अजिबात तेलकट होत नाहीत. अगदीच जर मंद आचेवरती कडाकणी तळली ना तर ती खूप तेलकट होते. तर इथं आपल्या ह्या सगळ्या कडाकण्या आहेत ना, ह्या करून तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण सांगितल्यामुळे तुमच्या सुद्धा कडाकण्या आहेत त्या खूप छान होतील याची मला खात्री आहे. तर बघा, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत येतं, तोंडात घालताच विरघळणारी आपली छान रवा पिठीची कडाकण्या बनून तयार झालेल्या आहेत. तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.